मीन राशी 29 जून ते 5 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मीन राशी कधी कधी संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक आठवडा पुरेसा असतो आणि कधी कधी ब्रह्मांड अनेक महिन्यांपासून शांत राहून अचानक अशी दारी उघडतं ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते। मीन राशीच्या व्यक्तींनो, 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अशाच एखाद्या रहस्यमय वळणाची सुरुवात ठरू शकतो। जर तुम्हाला गेल्या काही काळापासून असं वाटत असेल की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण यश तुमच्या हातातून निसटत आहे, जर तुम्हाला वाटत असेल की नशीब जणू तुमची परीक्षा घेत आहे, जर तुमच्या मनात अनेकदा हा प्रश्न आला असेल की माझ्यासाठीही चांगले दिवस येतील का, तर हा आठवडा त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येऊ शकतो। विश्व कधीही उशीर करत नाही, ते योग्य क्षणाची वाट पाहतं आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा अनेक महिन्यांचा अंधार काही दिवसात दूर होऊ लागतो। मीन राशी ही स्वप्न पाहणारी, भावनांना महत्त्व देणारी आणि मनाने अतिशय संवेदनशील रास आहे। पण याच संवेदनशीलतेमुळे अनेक वेळा तुम्ही स्वतःचं दुःख स्वतःमध्ये दडवून ठेवता, जगासमोर हसत राहता, पण मनात कितीतरी न बोललेले प्रश्न घेऊन जगता। कदाचित या काळात तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि निराश झालात, एखादं नातं मनासारखं राहिलं नाही, एखाद्या कामात अथक प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळाले नाही, आर्थिक ताण, मानसिक चिंता किंवा भविष्याची काळजी सतत मनात फिरत राहिली। पण लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्ष निरर्थक नसतो। काही संघर्ष आपल्याला मजबूत करण्यासाठी असतात, तर काही आपल्याला योग्य दिशेने नेण्यासाठी। या आठवड्यात काही घटना अशा घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटतील, पण काही दिवसांनी मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की हाच तो क्षण होता जिथून तुमच्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात झाली। एखादा फोन, संदेश, अचानक भेटलेली व्यक्ती, जुना संपर्क पुन्हा जुळून येणं किंवा एखादी अनपेक्षित संधी, यापैकी काहीतरी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं। ब्रह्मांड नेहमी मोठे बदल गाजावाजा करून करत नाहीत, ते शांतपणे, हळूहळू आणि योग्य वेळी घडवते। म्हणूनच या आठवड्यात प्रत्येक छोट्या घटनेकडे लक्ष द्या। प्रत्येक भेट आणि प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक संधीमध्ये एखादा गुप्त संदेश दडलेला असू शकतो। तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जपलेलं एखादं स्वप्न पुन्हा जागं होईल। ज्या गोष्टीचा तुम्ही जवळपास त्याग केला होता त्याच गोष्टीसाठी पुन्हा प्रेरणा मिळू शकते। अनेक दिवसानंतर मनात आशेचा किरण दिसेल। आता काहीतरी चांगलं घडणार आहे अशी भावना तुमच्या अंतर्मनात निर्माण होईल। आर्थिक बाबतीतही सकारात्मक बदलाची सुरुवात होऊ शकते। नवीन उत्पन्नाचा मार्ग, नोकरीची संधी, व्यवसायात सुधारणा किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत दिसू शकतात। मात्र या काळात संयम आणि योग्य नियोजन यांना सर्वाधिक महत्त्व द्या। मिळालेल्या प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करा। नातेसंबंधांमध्येही काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात। जे लोक खऱ्या मनाने तुमच्यासोबत आहेत ते अधिक जवळ येतील, जे फक्त गरज म्हणून जवळ होते ते हळूहळू दूर जातील। हे बदल सुरुवातीला वेदनादायक वाटले तरी पुढे जाऊन तेच तुमच्या आयुष्यासाठी योग्य ठरतील। आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा विशेष आहे। तुमची अंतरप्रेरणा अधिक मजबूत होऊ शकते। काही गोष्टी घडण्याआधीच त्यांची चाहूल लागेल। मन ध्यान, प्रार्थना किंवा ईश्वर भक्तीकडे अधिक आकर्षित होईल आणि कदाचित हाच तो काळ असेल जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत दडलेली खरी शक्ती जाणवेल। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या यशाच्या अगोदर नियती शेवटची परीक्षा घेते। त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला एखादा अडथळा आला, एखादी योजना उशिरा पूर्ण झाली किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचा विरोध केला तरी निराश होऊ नका, कारण अनेकदा अंतिम अडथळा सर्वात मोठ्या यशाच्या अगदी जवळ असतो। मीन राशीच्या मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो आहे। तुमच्या आयुष्यात नवीन पर्व सुरू होण्याची चाहूल लागली आहे। अजून सर्व काही बदललेलं दिसणार नाही, पण बदलाची बीजं नक्कीच पेरली जातील। आज जे लहान वाटत होते तेच उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचं कारण ठरू शकतं। म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, भीतीपेक्षा आशेला जागा द्या। प्रत्येक दिवस नवीन संधी म्हणून स्वीकारा, कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी पडद्यामागे काहीतरी सुंदर घडवत आहे। कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यातील त्या प्रवासाची सुरुवात असेल ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून मनोमन वाट पाहत होतात। मीन राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्यापर्यंत काही अतिशय शुभ संकेत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकते। हे संकेत प्रत्येकासाठी सारखे नसतील, पण जर तुमचं मन शांत आणि जागरूक असेल तर तुम्हाला त्यांची जाणीव नक्की होईल।
अचानक एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर मनामध्ये अनामिक आनंदाची भावना निर्माण होणे, अनेक दिवसांपासून अडकलेले एखादे काम कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पूर्ण होणे, जुना फोन किंवा संदेश अचानक येणे, वारंवार एखादाच अंक दिसणे, मंदिराची घंटा ऐकू येणे, देवाचे नाव वारंवार कानावर पडणे किंवा एखादी व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या मदतीला येणे, हे सर्व शुभ संकेत मानले जाऊ शकतात. या काळात तुम्हाला अशा व्यक्तीची भेट होऊ शकते जी पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. आर्थिक बाबतीतही एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. काही लोकांना नोकरी, व्यवसाय, पैसे किंवा नवीन संधींबाबत सकारात्मक संकेत मिळतील, तर काहींना कौटुंबिक जीवनात आनंददायी घडामोडी अनुभवायला मिळतील. विशेष म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्ही मनापासून प्रार्थना करत आहात त्या दिशेने ब्रह्मांड हळूहळू मार्ग मोकळा करत असल्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात कोणतीही संधी लहान समजू नका. प्रत्येक भेट, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक योगायोगामध्ये नियतीचा एखादा गुप्त संदेश दडलेला असू शकतो. जर एखाद्या दिवशी अचानक मन खूप शांत वाटलं, आत्मविश्वास वाढला किंवा आता काहीतरी चांगलं घडणार आहे अशी तीव्र भावना मनात निर्माण झाली, तर त्या अंतर्मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा ब्रह्मांड आधी मनाला संकेत देतं आणि त्यानंतर प्रत्यक्षात घटना घडतात. म्हणून हा संपूर्ण आठवडा विश्वास, संयम आणि सकारात्मक विचाराने जगा. कारण तुम्ही ज्या बदलाची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात त्याची सुरुवात कदाचित याच आठवड्यात होऊ शकते.